नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सरोजने जे कांड केलेलं आहे, सरोजमुळं कलाला जो त्रास भोगावा लागणार आहे, कला त्या गोष्टीचा अशा पद्धतीने तिथे वचपा घेणार आहे की ते आपण पाहतच राहणार आहोत। आजपर्यंत सरोजला कलाने कधीही उलट उत्तर दिलेलं नव्हतं, पण आज कला जे करणार आहे त्यामुळं मात्र हे सगळं जे काय आहे ते समोर येणार आहे। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत आणि कला या दोघांमधलं जे नातं आहे ते कसं वाढत जाणार आहे आणि काजलने जे सोहमला लिहिलेलं लव्ह लेटर आहे ते कलाच्या हाती लागणार आहे। त्यामुळं कलाने जो निर्णय घेतलेला आहे तो आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। तर चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। इकडे सोहमला हळद लावायची काम चालू असते तेव्हा आबा म्हणतात की रजनी, आई म्हणून तू सोहमला हळद लाव। आणि रजनीला आता आबांनी सांगितलेलं आहे की सोहमला हळद लावायला जा। रजनी आता सोहमला हळद लावायला आलेली असते, ती सोहमला हळद लावते। आपल्या लेकाचं लग्न होतंय या गोष्टीचं तिलाही कौतुक वाटत असतं। त्यानंतर कला हळद लावायला येते। कला म्हणते की सोहम, आधी मी ना रीत म्हणून तुला हळद लावणार आहे, त्यानंतर मी माझ्या पद्धतीने लावणार आहे। सोहम म्हणतो की वहिनी, हे काय आहे नवीन आता, म्हणजे मला कळलं नाहीये ना म्हणून विचारतोय। असं सोहम विचारत असतो तेव्हा कला म्हणते की थांब दाखवते। मग कलाने अगदी प्रेमाने 2 बोटं हळदीची लावलेली असतात आणि त्यानंतर रीत म्हणून आता हळद लावून झालेली असते। आता पुढे कला सोहमला म्हणते की आता माझ्या पद्धतीने हळद लावणार आहे। सगळेजण पाहत असतात आता कला नक्की कोणत्या पद्धतीने हळद लावणार आहे हा प्रश्न सुरू झालेला असतो। आणि मग कला म्हणते की चालेल, आणि असं म्हणत कलाने आता हळद घेतलेली असते हातावरती आणि त्याचबरोबर सोहमच्या पूर्ण तोंडाला ती हळद फासलेली असते अक्षरशः। आणि त्यानंतर कला आता सगळ्यांना हळद लावायला जाते। मग ती अद्वैतकडे येते, अद्वैतला 2 बोटं हळदीची लावते। अद्वैत म्हणतो, हे तुझ्याकडून मला अपेक्षित नव्हतं, म्हणजे एवढ्या प्रेमाने नाही, तू हळद कशी लावू शकते ह्याचा अंदाज आहे मला, पण एवढ्या प्रेमाने लावशील असं मला वाटलं नव्हतं। त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की कला म्हणते, बघ सगळ्यांनाच मी प्रेमाने हळद लावणार आहे। असं म्हणत कला आता सगळ्यांकडे जाऊ लागते आणि सगळ्यांनाच ती प्रेमाने हळद लावत असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला अद्वैतकडे येते आणि म्हणते, बघितलं ना, सगळ्यांनाच मी प्रेमाने लावते, कोणाशीच मी मस्करी नाहीये करत। आणि मग कला अद्वैतला धडकते जाऊन आणि मग ती जी हळद आहे ती अद्वैतच्या हातावरती, त्याच्या अंगावरती पूर्ण लागलेली असते। अद्वैत म्हणतो, हे हे अपेक्षित होतं मला तुझ्याकडून, तू ना प्रेमाने हळद लावणारच नव्हती ग, मला माहिती होतं ते, असं अद्वैत कलाला सांगत असतो। कला म्हणत असते, असं आहे का? अद्वैत म्हणतो, बघ आता मी तुला दाखवतो हळद कशी लावायची असते। असं म्हणत अद्वैत हळद घेऊन आता कलाच्या मागे पळू लागतो। कला आणि अद्वैत दोघं जण एकमेकांच्या मागे पळत असतात, एकमेकांना हळद लावत असतात। आणि मग कला पण अद्वैतच्या मनाप्रमाणे वागत असते। पण सरोज आणि रोहिणी जी आहे ती आगीत तेल ओतायचं काम करतच असते आणि शेवटी अद्वैतने कलाला पकडलेलं असतं आणि अगदी मिठीत घेऊन तिला हळद लावलेली असते। आणि या गोष्टीचा राग आलेला असतो तो म्हणजे सरोजला ही गोष्टच पटत नाही। त्यानंतर कला अद्वैतला पूर्ण तोंडाला त्याच्या हळद फासते आणि ती म्हणते की थांब दाखवते मी तुला हळद कशी लावायची आहे। असं म्हणत तिनेही आता अद्वैतला हळद लावलेली असते। आणि त्यानंतर इकडे सरोज आणि रोहिणी बोलायला सुरुवात करतात। सरोज म्हणते की चल, असं म्हणत सरोज आता कलाचा हात पकडते आणि कलाचा हात पकडून तिला खेचतच आत घेऊन जाते। रोहिणी म्हणते, अद्वैत तुला कळत नाहीये का रे, म्हणजे एवढी सगळी माणसं जमलेली आहेत आणि 4 माणसांमध्ये हे काय चाललेलं आहे। पण इथे तर प्रश्न मला असा पडलेला आहे की सरोजला आणि रोहिणीला एवढा राग येऊ द्यायची काय गरज आहे। अद्वैतला कला हळद लावते, त्याला काय वाटत नाहीये, मग ह्या दोघींना एवढं काय। आणि सरोज एवढी मूर्ख असते, कलाला खेचत आत घेऊन येते आणि कलाच्या खांदिशी कानाखाली वाजवते। तेव्हा मात्र कलाला कळायचं बंद होतं। कलाला अपेक्षितच नसतं की असं काहीतरी होईल, कलाला मारलं जाईल ही अपेक्षाच नव्हती तिला। कला मात्र पाहतच राहते। सरोजने तिच्या कानाखाली वाजवलेली असते आणि सरोज म्हणत असते की मला माहिती होतं, तू मला लिहून दिलेलं आहे, पण तू दिलेलं वचन पाळणार नाहीस ही गोष्ट मला चांगलीच माहिती होती आणि म्हणूनच तुझ्या ही कानाखाली मी लगावलेली आहे, असं सरोज कलाला म्हणत असते। तेव्हा कलाला मात्र खूप राग आलेला असतो। कलाला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते, कारण कला आणि अद्वैत हे नवरा बायको आहे, ते दोघे एकमेकांना हळद लावतायत किंवा एकमेकांशी बोलतायत। तेव्हा या गोष्टीने सरोजला काही प्रॉब्लेम व्हायची गरजच नव्हती। कला डायरेक्टली इकडे सरोजला म्हणत असते की
एक गोष्ट लक्षात ठेवा सरोज मॅडम, कसं आहे, अद्वैत आणि मी नवरा बायको आहोत, नात्याने नवरा बायको आहोत, समाजाने आमचे लग्न मान्य केलेलं आहे. तुम्ही ते मान्य करा किंवा न करा, आम्हाला फरक पडत नाही. पण आत्ता जो तुमचा काय जळफळाट होतोय ना, त्यासाठी मला असं वाटतंय की तुम्ही लवकरात लवकर आमच्या दोघांचं नातं मान्य केलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न तुम्हाला मी कागदावरती लिहून देण्याचा, ते तुम्ही माझ्याकडून जबरदस्तीने घेतलेलं आहे, ते मी तुम्हाला स्वतः लिहून दिलेलं नाही, असं कला सांगते. आणि त्याचबरोबर कला म्हणू लागते की आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, आणि ती म्हणजे कायमस्वरूपी लक्षात ठेवा की आत्ता जे तुम्ही काही करताय ना, ते पूर्णपणे चुकीचं आहे. माझ्या आई वडिलांनी जसं नात्याचा आदर करायला, थोरा मोठ्यांचा आदर करायला, त्यांच्याशी प्रेमाने बोलायला शिकवलेलं आहे, तसंच मार खाऊन घरी यायचं नाही, हेही माझ्या आई वडिलांनी मला शिकवलेलं आहे. त्यामुळं आत्ता जे तुम्ही केलेलं आहे ते पहिलं आणि शेवटचं. पुन्हा माझ्यावरती हात उचलायचा नाही. आज जे मारलेलं आहे ते शेवटचं. यानंतर जर पुन्हा तुम्ही माझ्यावरती हात उचलला तर गाठ माझ्याशी आहे. आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, पुन्हा हे मी अजिबात सहन करणार नाही, असं कला ठणकावून इकडे सरोजला सांगत असते. सरोजला म्हणत असते की आजपर्यंत मी जे काय तुमचं सहन केलेलं आहे ते यापुढे मी सहन करणार नाही. कारण कलाच्या बाबतीत जे घडलेलं असतं, कलावरती सरोजने हात उचललेला असतो आणि कलाला मात्र खूपच वैताग आलेला असतो. कला भयानक अशी चिडलेली असते आणि कला विचार करत असते. कलाला काहीही झालं तरीही सरोज जे काही वागलेली आहे त्या गोष्टीचा मात्र खूपच राग आलेला असतो. आणि आता कलाने ठरवलेलं असतं की आता शांत राहायचं नाही. आणि सरोजला तिने ठणकावून सांगते की यापुढं माझ्या नादी लागायचं नाही, कारण मी तुमचा मार खाणार नाही. तुमचा मुलगा हा माझा नवरा आहे आणि त्यानंतर तुमचं माझं नातं आहे, हे कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, असं कलाने स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि पुन्हा माझ्यावरती हात उचलायचा नाही. कलाला खूप राग आलेला असतो, कारण कलाला तोच प्रश्न असतो की जर अद्वैत माझा नवरा आहे, अद्वैत ते मान्य करतोय, तर यांनी का मान्य करायचं नाही, आणि ह्या का आमच्या दोघांच्या नात्यामध्ये खोडा घालतायत, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. कला भयानक अशी चिडलेली असते. आणि इकडे रोहिणी आणि त्याचबरोबर नैना, ह्या दोघी ज्या मूर्ख आहेत, नैनाला तर एवढीही अक्कल नाहीये की आपल्या बहिणीच्या संसारात आपण विष घालवण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या बहिणीचंच आपण वाटोळं करतोय, ही गोष्टही तिच्या लक्षात येत नाही. तेव्हा ती म्हणत असते की आता सरोज मॅडम जेवढ्या रागाने आत गेलेल्या आहेत ना, त्याच्यावरून आपल्याला काही करायची गरजच पडणार नाही. आपल्याला फुकटचा तमाशा बघायला मिळणारच आहे. त्या दोघींना तर काय फक्त तमाशाच बघायचा असतो ना. इकडे आबा सांगत असतात की ठीक आहे, सरोज आता चिडलेली आहे, आता तिच्याशी कोणीही काहीही बोलायला नकोय. मला काय वाटतंय माहितीये का, आता सध्या मी तिच्याशी नंतर बोलतो या विषयावर, आणि ती अनामिका तिकडे तिला उष्टी हळद पाठवायची आहे ना नवरदेवाची, ती हळद पाठवायला घेऊया आपण, तिकडे उशीर होतोय, ती मुलगी वाट बघत बसलेली आहे आणि आपल्याला लवकरात लवकर ती हळद पाठवणं गरजेचं आहे, असं आबा सांगत असतात. आणि त्याचबरोबर अद्वैतला म्हणतात की अद्वैत आवरायला घे बरं, जा तू, असं म्हणत अद्वैतलाही आवरायला सांगत आहेत. इकडे रोहिणी मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मात्र खरी मजा येणार आहे. रोहिणीला याच गोष्टीमध्ये आनंद असतो. तेव्हा आबांना इकडे संगीता म्हणते की मी कलाला समजवते, कारण कला आता सरोजच्या रूममधून बाहेर आलेली असते आणि तंतनच वरती गेलेली असते, कारण तिला खूप राग आलेला असतो, कारण तिला अपेक्षितच नव्हतं. अगदी हळद खेळणं ही नॉर्मल गोष्ट होती आणि त्याच्यावरती सरोजने जो कांगावा केलेला आहे त्यामुळं कलाला मात्र खूप राग आलेला असतो. कलाने आता ठरवलेलं असतं की शांत राहायचं नाही. आबा म्हणतात की चालेल, तुम्ही कलाशी बोलून घ्या, सरोजशी मी नंतर बोलतो, कारण तिचा राग आम्हाला माहिती आहे, असं आबांचं म्हणणं असतं. कारण सरोज किती कांगावा करणार आहे हे आबांना चांगलंच माहिती आहे. आबांना माहिती आहे की सरोज कशी वागू शकते. त्यामुळं तर आबांनी आता संगीताला स्पष्ट सांगितलेलं असतं की मी तिच्याशी नंतर बोलून घेतो, तुम्ही आता कलाशी बोलून घ्या. आणि इकडे रोहिणीला आबा सांगतात की रोहिणी जा, पुढच्या तयारीला लाग, कारण लग्न कार्य आहे घरी आपल्या आणि लग्न कार्यामध्ये कोणतीही विघ्न यायला नको आहेत, असं आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यानंतर आबांनी आता सोहमला सांगितलेलं असतं, सोहम जा पुढच्या गोष्टींसाठी तयार हो, कारण सोहमलाही आता लग्नासाठी तयार व्हायचं आहे. मग हळद लागलेली आहे, हळद धुवून मग त्याला पुढच्या गोष्टी, पुढच्या विधींसाठी तयार व्हायचं आहे, हे सगळं चाललेलं असतं. आता कला ही रूममध्ये आलेली असते आणि कलाला आठवत असतं. तेवढ्यात संगीता तिथं आलेली असते. संगीताला कला म्हणते की आई आता तू मला समजवायला येऊ नकोस, कारण काही झालं तरी माझी काही चूक नव्हती आणि तरीही मला हे सगळं सहन करावं लागत आहे, असं कला स्पष्टपणे इकडे संगीताला सांगत असते. तेव्हा संगीता म्हणते की मी
मी तुला समजवायला नाही आले, कारण जे काय झालेलं आहे ते मला दिसतंय, माझ्या डोळ्यांना दिसतंय. तेव्हा कला म्हणते की अगं मला एक कळतच नाहीये, माझ्या आणि चांदेकरमध्ये जर काही असतं नाही तर ठीक आहे, मान्य केलं असतं, पण आता बघितलंच ना, कारण यांनी मध्ये मध्ये करायची गरजच नाहीये. असं इकडे कला स्पष्टपणे आईला सांगत असते. तिचं असं म्हणणं असतं की आई, चांदेकरनं जर मला सांगितलं तर मी त्याचं सगळं ऐकेल, पण आता बघितलंच ना काय होतंय, तुझ्या लक्षात आलंच असेल. तेव्हा संगीता म्हणते हो बाळा, पण मी तुला एक गोष्ट काय सांगते ते लक्षात घे, कारण काहीही झालं तरीही या गोष्टीमुळं तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये कुठलंही विघ्न यायला नको आहे. तुमच्या दोघांचं नातं जे आहे ते व्यवस्थितच राहिलं पाहिजे, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरीही तुमच्या दोघांच्या मध्ये कोणताही प्रॉब्लेम यायला नको आहे, असं इकडे संगीता कलाला सांगत असते. आणि कलाला म्हणते की माझं बाळ किती गुणी आहे ना ते मला माहिती आहे, कारण संगीता कलाला चांगली ओळखत आहे. कला कशी आहे हेही संगीताला चांगलंच माहिती आहे, कारण आजपर्यंत कला कोणाचाच अनादर करणार नाही ही गोष्ट संगीताला चांगलीच माहिती आहे. त्यामुळं कला संगीताशी बोलत असते, कलाला समजून सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे सोहमची आता तयारी सुरू झालेली असते. राहुल त्याला तयार करत असतो आणि त्याचबरोबर राहुल त्याला सांगत असतो की आता नवरदेव छान दिसतोय आणि खरंच रुबाबदार. मला एक सांग, आत्तापर्यंत तू सगळ्यात बेस्ट पेंटिंग कोणतं काढलं होतं? तसा प्रश्न विचारता क्षणी इकडे सोहमला आठवतं त्याने सगळ्यात बेस्ट पेंटिंग काढलेलं होतं ते म्हणजे काजलचं, आणि ते त्याला आठवतं. मग सोहम त्याला म्हणू लागतो की मला काय वाटतं माहिती आहे का, आत्ता जर तू आरशात उभा राहिलास ना तर ते सगळ्यात बेस्ट पेंटिंग असेल, असं तो सांगत असतो. त्यासोबतच सोहमला समजवत असतो. सोहम म्हणत असतो की हो, तेवढ्यात रोहिणी तिथं आलेली असते, अद्वैतही तिथं आलेला असतो आणि खरंच खूप छान दिसतोय असं म्हणत असतात. पण त्याचबरोबर इकडे राहुल मात्र म्हणतो की कसं आहे, तू कितीही नटलास ना तर तुझ्यापेक्षा छान आम्हीच दिसणार आहोत, एवढं लक्षात ठेव, असं राहुल त्याला सांगत असतो. आणि मग इकडे रोहिणी टेन्शनमध्ये असते. अद्वैत म्हणतो की अगं रोहिणी काकी तू थांब जरा, आम्ही सगळेजण कामं करायला आहोत, तयार हो तू. तेव्हा रोहिणी म्हणते अरे तू कधी तयार होणार आहात? असं हळदीने माखलेला तसाच आहेस ना तू, तू कधी तयार होणार आहेस ते सांग बरं, असं ती म्हणत असते. आणि अद्वैतला म्हणत असते की तुलाही तयार होणं गरजेचं आहे, असं अद्वैतला सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सोहमला म्हणत असते की खरंच माझं बाळ खूप गोड दिसतंय, असं म्हणत सोहमला ती काजळाची टीक लावते आणि सोहमला म्हणू लागते की खरंच तुला कोणाची नजर लागायला नकोय. त्यानंतर मात्र सोहम म्हणत असतो की माझी आई पण खरंच खूप गोड आहे, तिलाही कोणाची नजर लागायला नकोय, असं म्हणत आता सोहम आपल्या आईला काजळाची टीक लावतो. त्यानंतर इकडे काजल असते. काजलला आठवत असतं की काहीही झालं तरीही सोहमला आपल्याला सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. मी प्रत्येक वेळेस सोहमशी सगळ्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्याच्यापर्यंत माझ्या गोष्टी पोहोचतच नाही, आणि त्याचबरोबर त्याला मी कसं सांगणार आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती मात्र इकडे पाहत असते. त्यासोबतच इकडे आता आठवत असतं, सोहमलाही आठवत असतं, कारण सोहमलाही जाणवत असतं की जेव्हा काजल त्याला ओवाळत होते, त्याचं औक्षण करत होती, तेव्हा मात्र काजलच्या डोळ्यातून पडणारे अश्रू त्याच्या हातावरती पडलेले होते. ही गोष्ट त्यालाही आठवत असते आणि त्यासोबतच त्यालाही वाईट वाटत असतं. इकडे काजल मात्र रडत असते. काजल म्हणते की आता वेळ माझ्याकडे खूप कमी आहे, आता काहीही करून मला लवकरात लवकर सोहमची भेट घेणं गरजेचं आहे आणि मला सोहमला सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. इकडे कला छान तयार झालेली असते आणि त्याचबरोबर अद्वैत आलेला असतो आणि अद्वैत कलाकडे पाहत असतो. पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये कलाचं जे सौंदर्य आहे ते खुलून दिसत असतं आणि कला खरंच खूप देखणी दिसत असते आणि अद्वैत मात्र एकटक तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहतोय हे पाहून कलाच्या लक्षात आलेलं असतं. कला म्हणते काय झालं? तेव्हा अद्वैत म्हणतो की माझा कुर्ता आणि धोतर काढून ठेवायचंय. तेव्हा कला म्हणते की जा मी ठेवते, असं म्हणत कलाने त्याला पाठवलेलं असतं आणि त्याचबरोबर त्याचा कुर्ता आणि धोतर काढून ठेवायसाठी ती कपाट उघडते. कपाटातून कुर्ता काढते, त्या कुर्त्याची घडी मोडते आणि तो कुर्ता स्वतःच्या जवळ घेत असते आणि म्हणत असते की आज चांदेकर माझ्याकडे किती प्रेमाने बघत होता, त्याच्या नजरेतून मला दिसत होतं माझं सौंदर्य त्याला कळलेलं आहे आणि खरंच आता मला वाटतंय की मी अजून सुंदर राहावं, मी अजून छान तयार व्हावं, अजून नटावं, असं म्हणत तो कुर्ता जो आहे तो स्वतःच्या जवळ कला घेत असते. तेव्हा मात्र अद्वैत जो आहे तेवढ्यात तिथे येतो आणि कलाला म्हणू लागतो काय करतेस तू, हे याची घडी का मोडलीस तू, असं कलाला तो विचारू लागतो. आणि मग कला म्हणते नाही रे काय,
छान आहे बघ ना, व्यवस्थित आहे, असं म्हणत कला तो कुर्ता अद्वैतला देत असते. आणि मग अद्वैत म्हणतो माझं धोतर. आणि कला कपाटातून धोतर काढत असते. आणि त्याच वेळी अद्वैत मात्र बाथरूममधून फ्रेश होऊन आलेला असतो. तो अगदी तसाच उभा असतो. अगदी नवरा बायकोचं जे नातं आहे ते खुलताना या वागण्यातून, या सगळ्या गोष्टींतून दिसत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला अद्वैतला म्हणत असते की हो. आणि त्याच वेळी ती कला धोतर आहे ती कपाटातून काढायला जाते आणि ते धोतर त्याचं फाटलं जातं. कलाला मात्र धक्का बसतो की हे काय. तेव्हा अद्वैत तिच्यावरती ओरडतो, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस, तू माझं धोतर फाडलेलं आहेस, असं म्हणत अद्वैत तिला बोलायला सुरुवात करतो. आणि कला मात्र हादरलेली असते. कलाला कळतच नसतं की कसं काय फाटलं हे धोतर. हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर ते कसं झालं ते मला नाही माहिती, पण अद्वैतला आता राग आलेला आहे. अद्वैतच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की काहीही झालं तरीही हे सगळं असं झालेलं आहे आणि तो चिडलेला आहे. कारण आता लग्नामध्ये घालायचं काय हा मोठा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत मात्र काजलला म्हणत असतो की काय काजल याच गोष्टींचा विचार करत आहे की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे, हा प्रश्न काजलला पडलेला असतो. काजल म्हणते की मी सोहमला प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण सोहमने माझी गोष्ट ऐकूनच घेतलेली नाही. त्यामुळं इकडे काजलला खूपच वाईट वाटत असतं. मग काजल म्हणते की आता मी पत्र लिहिणार आहे आणि सोहमला माझ्या मनातली गोष्ट सांगणार आहे, असं म्हणत काजलने लेटर लिहिलेलं असतं. आणि ते लेटर सोहमच्या रूममध्ये तिने ठेवलेलं असतं. आता या लग्न गडबडीत कला तिथं आलेली असते आणि सोहमचं आवरलंय का ते पाहत असते. आणि त्याचबरोबर इकडे कला ते लेटर आहे ते उचलते आणि वाचते. त्याच्यावरती प्रिय सोहम, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, आय लव्ह यू असं लिहिलेलं असतं. आणि कलाला मोठा धक्का बसतो, कारण हे सगळं लिहिलेलं असतं ते काजलने लिहिलेलं असतं. त्यामुळं कला पाहतच राहते. कलाला कळतच नाहीये की या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे. कारण आत्ता कलाच्या समोर आलेलं आहे ते म्हणजे सोहम आणि काजल यांच्या नात्याचं सत्य. कलाला प्रश्न पडलेला आहे, कारण इथं काजलने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कलाला नेहमी जाणवत होतं, मग तिला आता क्लिक होऊ लागतं की हे सगळं काय आहे. कारण काजलचं जे पेंटिंग आहे ते सोहमच्या रूममध्ये तिला मिळालेलं होतं. आणि मग या सगळ्यातून काय मार्ग काढायचा हा प्रश्न आता कलाला पडलेला आहे. कारण सोहम आणि काजल या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली आहे. आता या सगळ्यातून कला आणि अद्वैत दोघं मिळून काय मार्ग काढणार आहेत आणि त्याचबरोबर रोहिणी आणि नैना काय कांगावा करतील हेही पाहणं तेवढंच मनोरंजक असणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.